नमस्कार. माझे नाव चेतन सुरेश सपकाळ, राहणार विरार. मी आपल्यासमोर आज माझी स्वरचित लघुकथा स्वप्नांचे दर्पण हे सादर करीत आहे. रात्रीचे 12:30 वाजले होते. तो ऑफिसमधून येऊन तसाच बेडवर पडून झोपी गेला. त्याची आई त्याला जेवण करायला उठवू लागली, पण त्याने बाहेरून खाऊन आल्याचे सांगितले आणि जेवायला नकार दिला. हे त्याच्यासोबत हल्ली रोजच होत असे. रात्री उशिराने येणं, न जेवता झोपणं. विशालला हा जॉब खूप मुश्किलीने मिळाला होता, म्हणून त्याला हा गमवायचा नव्हता. ग्रॅज्युएशन पूर्ण करून विविध क्षेत्रात खूप काम मिळवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या ठिकाणी कामे करून देखील बघितली, पण त्याच्या योग्यतेचे असं त्याला एकही मिळालं नव्हतं. शेवटी एका मित्राच्या ओळखीवर त्याला एका कंपनीच्या बॅक ऑफिसमध्ये जॉब मिळाला. तिथे फक्त ग्रॅज्युएट लोकांची भरती चालू होती. तिथे त्याला जॉब मिळाला. त्याचं सगळं चांगलं सुरळीत चालू होतं. ऑफिसला वेळेवर येणं, दिलेलं काम नीट करणे आणि संध्याकाळी वेळेवर घरी जाणे. कधी टार्गेट जास्त असले की त्या हिशोबाने अधिक थांबून काम संपवणे. कधी सुट्टीच्या दिवशी काम करणे, हेच सगळं चालू होतं. पण ते कधीपर्यंत? त्याच्यासमोर अजून अख्खं आयुष्य पडलं होतं आणि त्याचे स्वप्न खूप मोठे होते. हे असलं आयुष्य त्याला मान्य नव्हते. कधी कधी तो स्वतःला या आयुष्याला कंटाळून जात असे. त्याच्याजवळ स्वतःसाठी, घरच्यांसाठी असा वेळच उरत नसे. आजही तेच झालं होतं. जास्तीच्या कामामुळे आजही त्याला उच्च अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून अधिक थांबावं लागलं होतं आणि घरी येता येता एवढाच उशीर झाला. बेडवर पडल्या पडल्या त्याला शांत झोप लागली. ती झोप फक्त थकव्यामुळे होती, आत्मसंतुष्टीमुळे नव्हती. तो आतून नेहमी झुरत असे. झोपेत असतानाही त्याच्या डोक्यात तेच विचार चालू होते. असंच विचार चालू असताना त्या विचारांचा, त्या आयुष्याचा त्याला खूप त्रास वाटतो की त्याचं पुढे कसे होणार, असंच त्याचं आयुष्य संपणार का. तो घाबरून तसाच घामाघूम होऊन डचकून उठला. तो उठून बघतो तर त्याला काहीच कळत नाही की तो कुठे आहे. त्याला चोहीकडे अंधार पसरलेला दिसला. मध्ये उभा राहून तो सगळीकडे बघू लागला. अचानक त्याच्या उंचीचा एक मोठा दर्पण तिथं समोर येऊन उभं राहिला. त्याच्यामध्ये तो स्वतःला बघू लागला. तिथे काय चालू आहे त्याला काहीच समजत नव्हते. तेव्हा त्याच्यासमोर दर्पणातला तो त्याच्यावरच हसू लागला. विशाल त्याला कोण असल्याचं व हसण्याचं कारण विचारलं. तेव्हा दर्पणातला विशाल समोरून प्रश्न विचारू लागला. हाच प्रश्न तो स्वतःला का नाही विचारत की मी कोण आहे, माझं या आयुष्याचा अर्थ काय आहे, का आता जगतो आहेस, हेच का तुझं आयुष्य आहे, तू कधी प्रगती करणार की असंच आयुष्यभर त्या जॉबमध्ये स्वतःला झोकून देणार. आठव जरा काय होते तुझे ते स्वप्न. व्यवसाय करायचा, स्वतःची प्रगती करून स्वतःसोबत दुसऱ्यांची प्रगती करायची. ते तुझे स्वप्न आहेत, ते तुझं ध्येय आहे. तू त्याच्या मागे लागायला हवेस, ते पूर्ण करायला हवेस. हिमतीने करशील तर पुढे जाशील, हवं ते मिळवशील. तू फक्त हिंमत कर, काम कर. फळ द्यायचं काम देवाचं, त्याचं काम तो बरोबर करतो. असं रस्ता भटकून फक्त वेळ वाया जातो आहे, अजून काही नाही. आणि अजूनही वेळ गेलेली नाही. नवीन चालू करायला कधीच उशीर झालेला नसतो. इतके बोलून दर्पण पुन्हा नाहीसं झालं. विशाल हळूहळू डोळे उघडू लागला. तरी तो त्याच्या रूममध्ये त्याच्या बेडवर पडलेला होता. तो उठून टेबलवर ठेवलेलं पाणी पितो. थोडा वेळ त्याचं त्यालाच कळत नाही की नक्की काय झालं होतं. नंतर मग तो त्याला पडलेल्या स्वप्नाचा विचार करतो. त्याला ते सगळं पटतं. त्याच दिवशी तो ऑफिसमध्ये राजीनामा देतो. घरी येऊन आईबाबांना सगळं सांगतो व त्याला छोट्या व्यवसायापासून सुरुवात करायची इच्छा त्यांना सांगतो. ते नेहमी त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये प्रोत्साहित करत असत. त्याचं ठरलं होतं की त्याच्याजवळ नाक्यावर स्नॅक्सची गाडी टाकायची. जॉब करून साठवलेले पैसे त्याच्याजवळ होते, काही घरच्यांनी दिले. बघता बघता त्याचा व्यवसाय सुरू झाला आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळू लागला.
तो व त्याचा परिवार त्याच्या निर्णयावर खुश होते. शेवटी कोणतीही गोष्ट करून दाखवण्याआधी त्या गोष्टीची सुरुवात करणं गरजेचं असतं. स्वप्नांचं दर्पण म्हणजे असतं तरी काय? आपल्याच आतला आपलाच आवाज आपल्याला जागा करायला, आपलेच आपल्याशी नवीन ओळख करून देणारा संकेत. बस आपल्याला तो नीट ओळखता आला पाहिजे, म्हणजेच आपलं आयुष्य सार्थक ठरतं. धन्यवाद.